सांगली शहरातील संजयनगर पोलीस ठाणे हद्दीतील 3 बंद घरे चोरट्यांनी फोडून आतील सोने चांदीचे दागिने तसेच रोकड असा 2 लाखाहून अधिक मुद्देमाल लंपास करून पोबारा केला। यातील 2 घरफोड्या एकाच दिवशी झाल्या आहेत। पोलिसांनी चोरट्यांवर गुन्हा दाखल केलाय। घटनेची माहिती अशी, फिर्यादी प्रणाली सुनील माळी, राहणार आरवाडे पार्क, माळी एजन्सी समोर, वरद एकदंत अपार्टमेंट, दुसरा मजला, रूम क्रमांक 202, सांगली या बुधवार दिनांक 28 रोजी सायंकाळी 4:30च्या सुमारास घराला कुलूप लावून बाहेर गेल्या होत्या। त्या सायंकाळी 6च्या सुमारास परत आल्या। दरम्यानच्या काळात चोरट्याने बंद घर चोरट्याने कुलूप तोडून आत प्रवेश केला। आतील 3 तोळ्याचे मंगळसूत्र, 3 ग्रामच्या रिंगा, 6 ग्रामचे कानवेल, 3 ग्रामची अंगठी, लहान मुलांचे बारशातील सोन्याचे बदाम, 2 चांदीचे जोडव्याचे जोड, रोख 30,000 असं 69,700 रुपयांचा मुद्देमाल लंपास केलाय। दुसऱ्या घटनेत अहिल्यादेवी होळकर चौकातील हॉटेल मानव नजीक राहणारे श्रीकांत दादासो तेली हे खाजगी नोकरदार आहेत। बुधवार दिनांक 28 रोजी सकाळी 10 ते रात्री 9 या कालावधीत त्यांच्या घरास कुलूप लावून बाहेर गेलेले होते। चोरट्याने त्या दरम्यानच्या काळात त्यांच्या दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला। आतील कपाटात ठेवलेले 65,700 रुपयांचे सोन्याचे दागिने आणि रोख 4,000 असा 69,700 रुपयांचा मुद्देमाल करून पोबारा केला। तर तिसऱ्या घटनेत सुहास जयंत चौधरी, राहणार कुपवाड रस्ता, अकुजनगर, सांगली यांच्या सासऱ्याचे घनश्याम येथील बंद घर चोरट्याने दिनांक 23 रोजी सकाळी 11 ते 28 रोजी सायंकाळी 6 या कालावधीत फोडले। घराच्या टेरेसवरील दरवाजा फोडून चोरट्यांनी आतमध्ये प्रवेश करून आतील रोख 13,000 रुपये लंपास केले। तीनही फिर्याद पोलीस ठाण्यात दाखल झाल्यावर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला आहे।